आज शरद पवार साहेबांचा आज विदर्भामध्ये इथे नागपूरला एक सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक आमच्या रूपाताई कुलकर्णी आणि बाकी अन्य व्यक्तींचा त्यामध्ये सत्कार होणार आहे। नंतर वर्ध्याला साहेब जाणार आहे। वर्ध्याला तिथे माजी आमदार सुरेश भाऊ देशमुख यांच्या त्या ठिकाणी 75वीचा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम आल्यानंतर नागपूरला वापस जाणार। आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुद्धा साहजिकच आता विधानसभेचं वारं सुरू झालं आहे। अनेक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या अतिशय वाढली आहे, कारण की सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार। कालच आपण ऐकलं कोण मुख्यमंत्री होणार याच्याबद्दल सुद्धा काल तिथे चर्चा झाली, पण आमचं ठरलंय महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये 100% येणार, आमचा मुख्यमंत्री होणार। पण आमचा मुख्यमंत्री होत असताना माननीय पवार साहेब, राहुल गांधी, उद्धवजी ठाकरे हे तिन्ही ज्येष्ठ नेते एकत्र बसतील आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची तिथे चर्चा करून त्याचा निर्णय होईल। काल निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली। महाराष्ट्राच्या निवडणुका ज्या राज्यांसोबत होत्या त्या राज्याच्या निवडणुका घोषणा केल्या, पण महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा असं आहे की महाराष्ट्राची निवडणूक ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होती, पण समजत नाही हे भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडणूक घेण्यासाठी का घाबरते। अजून पुढे ढकलण्याचा त्यांचा विचार त्या निमित्तानं दिसतोय। भारतीय जनता पार्टीचं सरकार महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाही, भारतीय जनता पार्टीचं सरकार नगरपालिकेच्या निवडणुका घेत नाही, नगरपंचायतच्या निवडणुका घेत नाही आणि आता विधानसभा आहे तर त्या सुद्धा पुढे ढकलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। हे सरकार, भारतीय जनता पार्टी सरकार विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी घाबरत आहे, कारण की त्यांना दिसत आहे की आपला मोठा पराजय या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि म्हणून त्या पद्धतीची त्यांची रणनीती आहे। अजून किती निवडणुका पुढे जातात हे काही सांगता येत नाही।